हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण पुंडलीक वरदे हरिष्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, राष्ट्र संत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, रामदास बाबा की जय, सब संतन की जय। पहा दत्त जयंती झाली काल, नाही काय? परंतु आम्ही काही साधक फिरायला गेलो, अर्थात तीर्थक्षेत्रावरच गेलो, त्याच्यामुळे कालचा दिवस कॅन्सल झाला आणि तो दिवस आजचा ठरवला. दुसऱ्या दिवशी काय हरकत नाही, आजही ठेवला तर काय, उद्याही ठेवलं असतं तर काही फरक पडला नसता. तर दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण दाभडी या ठिकाणी कांताभाऊकडे जमलेलो आहोत. आता हा कार्यक्रम दोन पद्धतीनं साजरा करायचा आहे. एक म्हणजे आज दत्त जयंतीचा कार्यानिमित्तानं आपण इथं जमलो, हे एक कारण. दुसरं कारण म्हणजे कांताभाऊला आपण अधिकार दिलेला आहे, त्या निमित्तानं हा पुन्हा डबलचा कार्यक्रम. वास्तविक आता गादी सोपी नाही, गादी सोपी नाही, परंतु तिच्यावर बसणारा कठीण आहे. बरोबर आहे, बसणारा कठीण आहे. मग त्या कठीणातून सोपीकडे आपल्याला जायचं आहे. गादी मिळणं सोपी नाही, अतिशय कठीण आहे, पण तू टिकवणं अतिशय कठीण आहे, हे लक्षात ठेवा. आणि गादीवर आजकाल कोणीही बसतो, परंतु तो नियम नाही. कारण गुरु परंपरेनंच गादीवर बसल्या गेलं तर त्या जीवाचा उद्धार होतो, नाही तर होणार नाही. परंतु तिथे सुद्धा गादी टिकवण्याचं महत्त्व आहे, काय हरकत नाही. त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. दरवर्षी हा कार्यक्रम इथंच होणार आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर आज दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकदा आपल्या दत्तगुरूचं स्मरण करणार आहे. तेवढे स्मरण केलं किंवा आपल्या प्रवचनाला सुरुवात. काय कोणतं स्मरण आठवतं? कोणतं स्मरण?
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पुंडलीक वर्धेहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राष्ट्र संत सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय सब संतन की जय। तर आज दत्तगुरूंना स्मरण करून मी आज माझ्या प्रवचनाला सुरुवात करीत आहे। आपल्या मालिकेमध्ये असलेले दत्तगुरू हे सर्वांचे आद्य गुरु, बरोबर आहे। कारण जे तत्व दत्तगुरूमध्ये आहे, सद्गुरू दत्तमध्ये आहे, तेच तत्व श्रीपाद बाबामध्ये आहे आणि तेच तत्व तुमच्या आमच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे। तत्व जर पाहिलं तर तत्वानं सर्व ब्रह्मस्वरूपच आहे, तिच्यामध्ये भेद नाही, तत्वानं एकच आहे, बरोबर। पण त्याचं नामस्मरण करणं महत्वाचं आहे। तर या ठिकाणी प्रयागला जातो आम्ही। प्रयागला गेलो हे सर्वांना माहीत आहे 15-20-25-30 जण होते। प्रयागला गेलो, प्रयागचं दर्शन घेतलं। त्याच्यानंतर कुठे गेलो? अयोध्येला गेलो, प्रभू रामचंद्राचं दर्शन गेलो आणि नंतर मग आम्ही कुठे गेलो? काशीला। काशी, जिथं काशी विश्वेश्वराचं अवतरण भूमी, पवित्र क्षेत्र असं काशी विश्वेश्वराचं आम्ही त्या ठिकाणी दर्शन घेतलं। आता काशीला 2 नावं, काशीला 3 नावं आहेत। आता आमच्या आईला सुद्धा 2 नावं होते। कसं? आमची आई ज्या वेळेत लहान होती त्या वेळेत तिचं नाव होतं काशी आणि जे म्हातारे माणसं होते ना, काका वगैरे किंवा आजोबा, ते काशी म्हणत, काशी इकडे काशी इकडे काशी इकडे, का? तिचं नाव होतं काशी। लग्न झालं, नाव ठेवलं गंगू, मग गंगे इकडे मोठे मोठे म्हातारे कोतारे मारत, म्हणजे गंगू आणि काशी दोन्ही नावं एक अलग एकच अलग। म्हणून आमच्या आईनं आमचं नाव काय केलं? सार्थकी केलं। बर, पहिलं नाव आहे, पहिल्यानं गेलो आम्ही काशीला। काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं। दर्शन घेतल्यानंतर त्याच काशीला दुसरं नाव आहे बनारस, बरोबर आहे। कारण काशीला सर्व संत जेवढे आपल्या महाराष्ट्रातीलच नाही किंवा भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील संत काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्याकरता काशीला येतात। म्हणून काशीचं क्षेत्र अतिशय पवित्र आहे। दुसरं नाव आहे बनारस। तिथं म्हणतात व बनारस साड्या चांगल्या मिळतात असं म्हणतात, आपलं काही माहीत नाही। मग त्याच्यामुळे ते बनारस गाव क्षेत्र निर्माण झालं की नाही हे काही मला माहित नाही, पण बनारस हे नाव मात्र सर्वांच्या मुखात आहे। कुठे झाले? बनारसला चाललो, अरे बनारस काय रस खाता, बरोबर आहे। किती झाले? 2 नावं। आता तिसरं नाव आहे वाराणसी। काशीला तिसरं नाव आहे वाराणसी। तर वाराणसीचा अर्थ काय आहे? आपली डावी नागपुडी चालू असली तर तिला इडा म्हणतात, उजवी नागपुडी चालू असली तर तिला पिंगळा म्हणतात, डावी नागपुडी चालू असली तर तिला चंद्रनाडी म्हणतात, उजवी नागपुडी चालू असली तर तिला सूर्यनाडी म्हणतात। हिला डावी नाडी, हिला उजवी नाडी, बरोबर आहे।
इथं डाव्या नाडीला शिवस्वरूप आहे आणि उजवी नाडी शक्ती स्वरूप आहे. बरोबर आहे. म्हणून या दोन्हीमध्ये जी चालू आहे त्याला म्हणतात सुषुम्ना. बरोबर आहे. मग वाराणसीचा अर्थ असा आहे की डावी नाडी जर चालू असली तर वारणा सुरू आहे, वारणा. आणि उजवी नाडी जर सुरू असली तर नाशी सुरू आहे. म्हणजे ही झाली वारणा, डावी झाली वारणा, आणि ही झाली नाशी. अशा प्रकारे ही नाडी सुरू असली तर वारणा आणि ही नाडी सुरू असली तर नाशी. अशा दोन्ही नाडी जर सुरू असल्या तर तिला म्हणता वाराणसी. डायरेक्ट काय सुषुम्ना अवस्था. आणि या अवस्थेमध्येच भगवंताचं खरं खरं दर्शन होते. म्हणजे तुमचं गंगेचं यमुनेचं गंगेचं यमुनेचं याला म्हणता गंगा, हिला म्हणता यमुना. गंगा यमुनेचं दर्शन तर रोज आहे, परंतु वाराणसीचं दर्शन सुद्धा झालं पाहिजे. सुसुप्ती अवस्था सुद्धा सर्वात महत्वाची. 3 नाड्यामधून सर्वात महत्वाची ती सुसुप्ती अवस्था आहे. म्हणून तिकडे लक्ष देणं सर्वात महत्वाचं आहे. अर्थात जाण्याचं आमचं काही असं प्रयोजन नव्हतं, पण सपाट मैदान आहे, चला. साधक म्हणता चला म्हणून गेलो, नाही तर जाण्याची काही एवढी आवश्यकता नव्हती. आता आम्ही कंटाळलो, आता घरीच बसून देव आम्ही करणार आहे, कारण सर्व आमचं वाराणसी झालेलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर आज दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. आता त्या निमित्तानं आपल्याला प्रवचनाचा कार्यक्रम करायचा आहे. प्रवचनाचा कार्यक्रम तीन दिवस ठरला होता. कुठं यात्रेमध्ये. परंतु 2च प्रवचन झाले, 3रं प्रवचन झालंच नाही, दिंडी झालीच नाही, कीर्तन झालंच नाही. नाही काय, नुसतं इकडे फिरा तिकडे फिरा, इकडे फिरा, नुसतंच फिरून चाललं. नुसतं फिरणं चालू होतं. देव दिसला की जिकडे पासान तिकडे देव, जिकडे पासान तिकडे हात जोड. अरे 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 देव किती ये, हात जोडणं किती. कधी कळा रे बाबा हा विषय. आणि एवढी गर्दी, मुंग्यासारखी गर्दी. म्हटलं नको, तीर्थयात्रेला जाण्याच नको. याच्या पुढे तीर्थयात्रा करायची तर आपल्या आतमध्येच करायची. रामाचं दर्शन झालं, बरोबर आहे. कृष्णाचं दर्शन झालं कुठं, वृंदावनला. रामाचं झालं, कृष्णाचं झालं. आणि हरी कोणाजवळ आहे, रामकृष्ण हरी. आता काही शिल्लक राहिलं काय. तर आज दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी, मी या ठिकाणी 2 शब्द तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, मनुष्य जीव जोपर्यंत वाम मार्गाने किंवा वाईट प्रवृत्तीने वागत जातो तोपर्यंत त्याच्या अंतःकरणात सद्भावना जागृत होत नाही. जोपर्यंत त्याची वाईट वृत्ती आहे तोपर्यंत चांगली भावना त्याच्या अंदर जागृत होणारच नाही. आणि चांगली भावना जागृत होणं हे महत्वाचं आहे. पण सहसा चांगली भावना ही जागृत होतच नाही. शेवटी तो मरतो, पण त्याची जी भावना आहे ही भावना शुद्ध अंतःकरणापासून चांगली होतच नाही. त्याचं कारण असं की तो पाप कर्माकडे वळतो. म्हणजे सत्प्रवृत्तीकडे त्याचं लक्षच नसते, तो पाप कर्माकडे वळतो. आणि म्हणून त्याची भावना जागृत होत नाही. कारण काय, त्याचं कारण असं, त्यांना सलमार्ग मिळतच नाही, चांगला रस्ता मिळतच नाही. चांगला रस्ता दाखवायला कोणी तयारच नाही. कितीक साधू फिरतात, कुठं हे तीर्थक्षेत्रात कितीक साधू फिरतात, बरोबर आहे. पण तू सन्मार्ग दाखवणारा विरळाच. आणि एखाद्यालाच त्याची भेट होते. आणि भेट झाल्यानंतरच मात्र तो त्याला ओळखतो.
आणि ओळखल्यानंतर त्या जीवाचा उद्धार होतो. आणि तेही त्यानं पुढे शेवटपर्यंत चालवलं तर ठीक, नाही तर पुन्हा मागे वळतो. म्हणजे सन्मार्ग मिळाल्यानंतर तो टिकवणं हे त्यांच्या हातात आहे की आपल्या हातात आहे? नाही, ज्याचं त्यानं पहा. आणि त्याच्याच करता परमार्थ आहे. नुसतं घेतलं मोकळे. अति तेथे माती. जास्त अति झालं की माती होते, हे तुम्हाला माहीतच आहे, बरोबर आहे. मग त्याला सन्मार्ग मिळू शकत नाही, कारण त्याला सात्विक लोकांची संगत आवडत नसते. काय ना, तुम्ही फिरा, तुम्ही गावात. आपण जर काही एखादी गोष्ट चांगली सांगितली त्याला पटणार नाही. चांगलं तर पटतच नाही हो कोणाला, चांगलं पटतच नाही. त्याला चांगलं सांगितलं तो त्याच्या विरुद्ध अर्थ करतो. मला नाही पटलं, पटतच नाही चांगलं. आणि चांगलं पटण्याकरता तर परमार्थ आहे. कारण आपला टेंबा जसाच्या तसाच ठेवतो तो. पहा, तुम्ही सांगू नये का त्याला चांगलं पटते का? चांगलं आपल्या साधकामध्ये चांगलं सांगलं तर पटत नाही, राग येतो. आता तुम्ही साधक कसे का झाले? मग तुम्हाला इतक्या वर्षापासून 15-20 वर्षापासून का बोंबा मारल्या ना? एवढी अक्कल पाहिजे. चांगलं पडेल ना तुम्हाला की नाही? हे खरं आहे, हे खरं आहे, आपली चूक झाली, हे खरं आहे म्हणणारच नाही. बाजूला होतील, पुन्हा येणार नाही, पण पटणार नाही. गुरुवर तर एवढी श्रद्धा पाहिजे, एवढा भाव पाहिजे. बैल दूध देते, त्याला हाऊस म्हणायला पाहिजे. देऊ का? ना देऊ. आहे काय तेवढी श्रद्धा? नुसतं भाव दाखवून काय फायदा? अरे श्रद्धा ही अंतःकरणापासून जन्म पावते, अंतःकरणापासून. तो विषय तुम्हाला पटलेला आहे, त्याचा विचार करा, अजूनही विचार करा. मागे फिरू नका. मागे फिरले की गेले 12च्या भावात, जमणार नाही. सत्य ते सत्यच राहणार आहे. माय बाप, भाऊ बहीण, नातेवाईक, जात पात, अमुक तमुक हे सर्व अजूनही आम्ही त्यामध्ये गुंडाळलो, पण सोडायला तयार नाही. काय फायदा जीवनाचा? मनुष्य एकटा आहे, तो एकटाच मरतो. लक्षात ठेवा, कोणीच कोणाला साथ देत नाही. मनुष्याला एकटाच मरतो. आता मी मेलो, तू माझ्या बरोबर बंद इथे मारसाल काय? बोला बोला बोला. निसान मसाठी ते सांग, आकडीला सांग, जाळून टाकसन, झालं. एकटा गेले की कोणी गेले त्याच्याबरोबर? कधी विचार केला की मनुष्य एकटाच बोलतो? मग तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याला तयार राहा ना. तुमचं स्वातंत्र्य तुमच्या जवळ आहे. माझं जे म्हणणं आहे, माझं जे मन आहे, हेच मला सत्य सांगते असं म्हणा ना तुम्ही. दुसऱ्याचं कशाला ऐकता? आम्ही दुसऱ्याचं ऐकतो. नाही, हे खरंच असेल. नाही, हे बरोबर आहे. जमणार नाही. भगवंतानं तुम्हाला बुद्धी दिली चांगलं आणि वाईट समजण्याकरता, त्याचा उपयोग करून घ्या. कारण चांगले सदा चलणारे वागणारे लोक त्यांच्या संगतीत थांबत नाही. त्यामुळे सुविचार काय असतो, चांगला विचार काय असतो, हे मात्र त्यांना कळत नाही. सुविचार कळत नाही, चांगला विचार कळतच नाही. परंतु ज्यावेळी वाईट कर्म फसल्यामुळे तो घोर संकटात पडतो, त्यावेळी त्याला त्याच्या कर्माचा वीट येतो, त्याच्या पापकर्माचा वीट येतो. आणि मग त्याला सत्संगाचं महत्व कळते, सत्कर्माचं महत्व कळते. अरे आतापर्यंत झालं, पण आपण वाईट कर्म केलं, आता याच्या पुढे तरी करू नये, हा विचार त्याच्या ठिकाणी येतो. मग कोणताही माणूस सत्कर्माकडे वळल्याशिवाय त्याला सन्मार्गाचे महत्व पटत नाही. काय म्हणजे कोणताही माणूस सत्कर्माकडे वळल्याशिवाय सन्मार्गाचा रस्ता त्याला सापडत नाही. कारण सन्मार्गी जावेसे वाटल्याशिवाय साधू संत ऋषीमुनी हे काय म्हणतात ते ऐकावेच वाटत नाही. जोपर्यंत तो सन्मार्गाला जात नाही तोपर्यंत ऋषीमुनी संतांनी काय म्हटलं या रस्त्याने तो कधी जातच नाही. पण ज्यावेळी दुःखाचा तळाखा बसतो, अजून बसला नाही, बसतो की नाही पहा. ऐकून राहिले काय?
ज्यावेळी दुःखाचा तडाखा बसतो त्यावेळी माणूस जागा होतो. अरे आपलं चुकलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक पाऊल हा विचार करून ठेवला पाहिजे. तिथं ना नवरा, ना बायको, ना औलाद, ना सुना, ना नातेवाईक, ना समाज, ना कोणीच नाही. तिथं कोणीच नाही. तू ते एकटंच आहे. असा प्रपंच जागे झालेला माणूस हळूहळू साधू संतांच्या विचाराशी एकरूप होतो. मग साधू संतांचाच विचार पाहिजे. साधू संतांच्या विचाराशी एकरूप झालं पाहिजे. साधू जसं म्हणेल, संत जसं म्हणेल तसं त्याच्या म्हटलं ऐकायला पाहिजे. म्हणजे तो साधू संतांच्या विचाराशी एकरूप होतो. आता साधू संत काही सांगतात ना, हा काही करतो. एक झालं की अलग, एक झालं की अलग अलग. मेळ बसेल काय? सात्विक स्वभावाच्या माणसात मिसळून वागू लागतो. त्या पूर्वीच्या सवयी तो सोडून देतो आणि चांगल्या सवयी ग्रहण करतो. सज्जनाच्या संगतीने साधू संतांचे उपदेश बोल त्यांच्या अंतःकरणात कोरून बसतात आणि तो तसा वागू लागतो. बरोबर आहे. परमेश्वराला नंतर त्याची दया येते. तो ज्यावेळेस चांगल्या मार्गाने वागतो त्यावेळेस भगवंताला त्याची दया येते आणि त्याचा भाग्याचा उदय होतो. भाग्योदय प्रगट होतो. त्या ठिकाणी भाग्याचा उदय होतो आणि त्यावेळेस त्याला सद्गुरूची भेट होते. एवढं सर्व पूर्ण झाल्याशिवाय सद्गुरूची भेट होत नाही. मग झाली सद्गुरूची भेट, काम झालं काय? काम झालं काय? आमचं तर असं आहे, नाव घेतला, प्रबोध झाला, आटपलं काम. तो गुरु इकडे ना आम्ही इकडे, चालणार नाही. जोपर्यंत तुमचा देह आहे तोपर्यंत तुम्हाला वागणं आहे. मेल्यावर नाही वागलं तरी चालेल. शरीरात तोपर्यंत वागावंच लागेल. नाही म्हटलं तरी वागावं लागेल. कारण तुमच्या भाग्याचा तुमचा भाग्योदय निर्माण झाला आणि म्हणून तुम्हाला सद्गुरूची भेट झाली आणि त्याच्यामुळे सत्संग घडून तो हरिभक्त झाला. म्हणून म्हटलेलं आहे, मोक्ष आला भाग्यवी नटला आणि साधूचा अंकीला हरिभक्त. अनुभवी सद्गुरूची कृपा झाली म्हणजे मग साधकाचा संशय दूर होतो. लक्षात घ्या, पुन्हा लक्षात ठेवा, डोक्यातून बाहेर काढू नका, अंतःकरणात ठेवा. अनुभवी सद्गुरूची कृपा झाली मग साधकाचा संशय दूर होतो. अनुभवी सद्गुरूची कृपा झाली की साधकाचा संशय दूर होतो. आणि साधकाचा संशय जर दूरच झाला नाही तर सद्गुरूनं आपल्यावर कृपा केली असा आमचा विश्वास बसतच नाही. भाषा कळली काय? विरुद्ध भाषा आहे. भाषा विरुद्ध आहे, अलग अलग भाषा आहे. कोणा सांगतो? सद्गुरूची कृपा झाली की त्या साधकाचा संशय दूर होतो. मग प्रत्येक साधकाचा संशय सद्गुरूविषयी दूर व्हायला पाहिजे का लांब जायला पाहिजे, का चिटकून राहायला पाहिजे, का लांब जायला पाहिजे? आणि जर तुमचा संशय कायम राहिला तर समजा सद्गुरूची कृपा झालीच नाही. आता कशी झाली नाही, काय झाली नाही हे तुम्ही शास्त्र वाचत बसा. ज्ञानेश्वरी आणि भागवत तुमच्या समोर ठेवलेलं आहे, वाचा ते. काय आहे काय नाही ते सांगायची इथं टाइम नाही. बरोबर आहे. आणि त्याने खऱ्या अर्थाने त्याच्या हृदयाचे परिवर्तन झाले असे समजा. साहजिकच ज्याच्या जीवनाचा कायापालट होतो त्याच्या ठिकाणी पूर्वीचा जो अहंकार आहे हा अहंकार पूर्णपणे मावळतो. जीवनाचा कायापालट झाला की अहंकार नाहीसा होतो. तो अहंकार कोणत्या ठिकाणी दडून बसलेला आहे हे मात्र समजत नाही. एखाद्या वेळेला दडून बसलेला अहंकार मुंडी वर काढतो आणि एकदा वर काढल्यानंतर तो साधकाच्या
डोक्यावर बसतो तो त्याला सुचू देत नाही. आणि मग तो अहंकार, दडी मारून बसलेला अहंकार धीरे 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 वाढत जातो, वाढत जातो, वाढत जातो. तसा तसा तो सद्गुरूपासून दूर जातो. सद्गुरूपासून दूर गेला की खलास, काहीच शिल्लक राहत नाही. विचाराच्या गोष्टी, अरे परमार्थ विचाराचा आहे, विचार केला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत विचार केला पाहिजे. आज दत्त जयंतीचा कार्यक्रम इथं असतो दरवर्षी, सर्वांना माहित आहे. आले का सर्वजण? कमीत कमी 4 गावातले तर या. आले काय? आले का सांगा? नाही आले. दत्त जयंतीचा कार्यक्रम माहित आहे की नाही आले. घराला कुलूप लावून यायला पाहिजे. पण कुलूप लावलं तर चोर धसतील अंदर, आपले संपत्ती नेतील, सर्व खलास होऊन जाईल, काही शिल्लक राहणार नाही. सोनं नाणी चांदी अमुक तमुक. काय करता घरी? जीवावर आलं. बरोबर आहे? वा. अरे माझ्या इतके शिवाय तर तुम्हाला कोणी देत नसेल, कोणता साधू देत नाही, इतका प्रेमळ वागतो. आमचे मच्छिंद्र महाराज किती गोडगोड बोलतात, एकालाही एकही शिवी देत नाही. हा पट्टे अशा शिवाय देत बसतो. अरे त्या शिवाय काही तथ्य असेल का नाही, काही सत्यता असेल का नाही, काही कळवळा असेल का नाही, याचा काही विचारच नाही. मग हा जो अहंकार आहे, हा अहंकार काय होऊन जातो? मावळतो. त्यामुळे मी तूपणाचा भेद त्याला कळू लागतो. सद्गुरु कृपेने तो नित्य साधना करू लागतो. त्यामुळे पुढे चालून त्याला आत्मदर्शन घडते. आत्मदर्शन कसं घडते? प्रबोधाच्या नंतरची प्राप्ती आहे. प्रबोधाच्या नंतरची प्राप्ती आहे. या ब्रह्मांडाशी एकरूप होणे प्रबोधाच्या नंतरची क्रिया आहे. तो एकरूप झाला. जसं पाण्यामध्ये मिठाचा खडा टाकल्यानंतर तसा तो जिरतो, तसं आपला प्रबोध या ब्रह्मांडाशी जिरला पाहिजे. जसं तो खडा त्या पाण्यामध्ये जिरतो, एकरूप होतो, पुन्हा तो खडा राहत नाही. तुम्हाला वाटलं या समुद्रातल्या पाण्यामध्ये खडा आहे, राजनातल्या पाण्यामध्ये खडा आहे, तो द्या बरं काढून, काढल्या जाईल काय? तो काढल्या जाईल काय? म्हणजे त्या पाण्याशी काय झाला? एकरूप झाला. तसं आपण सुद्धा त्या परमात्मा स्वरूपाशी प्रबोधानं एकरूप झालं पाहिजे. म्हणजे नंतर त्याला असं करायचं कामच नाही. कळून राहिलं? कारण त्याला माहित आहे हे जे दिसते सर्व परमात्मा स्वरूपच आहे. ज्या अर्थी तो असं करतो त्या अर्थी तो तिकडे आणि हा इकडे. किती झाले? द्वैत का अद्वैत? कधी कळा? सारं ब्रह्मांड, सारं तत्व एकच आहे. फक्त त्यापासून सद्गुरू अलग आहे. द्वैत फक्त सद्गुरू मध्ये चालते, लक्षात घ्या. जगात द्वैत चालत नाही. बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये अद्वैतपणानं वागलं पाहिजे. जे माझं स्वरूप, ते पशु पक्षी अमुक टमुक हे ते झाडं झुडपं, जे माझं स्वरूप तेच त्याचं स्वरूप. पण सद्गुरूला नमस्कार करायचा असला तर द्वैत पाहिजेच. कारण द्वैताशिवाय सद्गुरूला नमस्कार केल्याच जात नाही. म्हणून सद्गुरू तिकडे, मी इकडे. देवा सद्गुरुनाथा तूच. याच्यामध्ये द्वैत पाहिजे. बाकी जगात द्वैत नाही पाहिजे, अद्वैतच पाहिजे. अद्वैतानं जगाशी एकरूप व्हा आणि द्वैतानं सद्गुरूशी अलग अलग व्हा. आमच्या इच्छा पूर्ण होण्याकरता
भाषा कळून राहिली काय? अरे कळून राहिली का भाषा? हा, मग काय सांगितलेलं आहे? अहंकार गेला, अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. अहंकार गेल्याशिवाय देव होता येत, कारण तो सूक्ष्म रूपानं कुठं ना कुठं दडलेला असतो. बरोबर आहे. परंतु अहंकार जाणे सोपी नाही. आता सांगितलेलं आहे. केवढाही मोठा संत असला तरी त्याला अहंकार होतो, लक्षात घ्या. संत असू द्या, केवढा मोठा संत, अहंकार असतो. परंतु संताला मला अहंकार झाला हे सूक्ष्म रीतीनं कळते, म्हणून ते त्याविषयी जागृत असतात आणि तो अहंकार वेळोवेळी बाजूला सारतात. तसा तो अहंकार आम्हाला बाजूला सारता आला पाहिजे. अरे प्रत्येक जीवास अहंकारी आहे. साधू संत तिच्यातून अलग नाही, ते अहंकारी आहे. पण त्यांनी अहंकाराला जाणलं, ओळखलं. आपल्या ठिकाणचा अहंकार त्यांनी काय केला? बाजूला केला. अहंकार खलासच केला. कारण देह म्हटलं की तिथं ते आलंच. बरोबर आहे. मग त्याचा विचार पाहिजे. मग अहंकार सोपी नाही. अहंकारामुळे मोठमोठे ऋषी संकटात पडले. पहिले सांगितलं तुम्हाला, खरी असो अहंकार सुटत नाही. अरे मोठमोठे ऋषी सुद्धा संकटात पडले अहंकारामुळे. त्याच्या अहंकाराने अनेकांना कष्ट दिले. अहंकार झाला, पुष्कळांना कष्ट दिले, त्रास दिला. अहंकारामुळे प्राप्त झालेले आत्मज्ञान क्षीण होते. लक्षात ठेवा. अहंकार झाला ना, तुमच्या ठिकाणी जे आत्मज्ञान प्राप्त झालं हे आत्मज्ञान क्षीण होईल. आणि क्षीण झाल्यानंतर धीरे 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 मग तो आत्माने तो जीव लोकापर्यंत येईल. आणि जीव रूपापर्यंत आला म्हणजे मग तो पुन्हा लक्ष 84 मध्ये अडकेल. लक्षात ठेवा. म्हणून अहंकाराला नाहीसं करणं हे आपल्या हातात आहे. कारण त्याच्यामुळे आपल्याला जे ज्ञान झालं हे ज्ञान कमी होते. आत्मज्ञान काय होते? क्षीण होते. आणि मनुष्य अहंकाराला ओळखून असला पाहिजे. अहंकारापाशी षड्विकार नित्य वस्तीकर, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे अहंकारापाशीच असतात. बरोबर आहे. कारण हे अहंकाराचे सोबती आहे. अहंकाराचे कोण आहे? सोबती आहे. म्हणून याला षड्विकार म्हणतात. बरोबर आहे. सर्वात प्रथम अहंकार या सर्वांचा सेनापती आहे. सर्वात महत्वाचा अहंकार सेनापती आहे. सेनापतीच्या हाताखाली सर्व काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अमुक टमुक. आणि मुख्य कोण? अहंकार. मग हा अहंकार खलास करा, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आपोआप खलास होते. पण हा अहंकार जर जसा ताटलेला जर असला, मीच जा खाली, कोणा तोंड वर काढूच नको. कळून राहिलं का भाषा? सर्वात प्रथम अहंकार या सर्वांचा सेनापती आहे. तो उफाळला, तो एकदा का अहंकार उफाळला की ज्ञानाचे सुद्धा डोके ठिकाणावर ठेवत नाही. केवढा मोठा ज्ञानी असू दे, त्याचं डोकं ठिकाणावरच राहत नाही. बुडवून टाकतो, तो खलास करतो. मग मीपणा, मोठेपणा, अहंकार हे एकच गोष्ट आहे. ते सोडून द्या पहिले. ज्ञानी पुरुषालाही कित्येक वेळेला तारतम्य राहत नाही. ज्ञानी पुरुषांना सुद्धा अहंकार काय करतो? त्याचं वाटोळं करतो. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा त्याचं डोकं ठिकाणावर राहत नाही. का? या अहंकारामुळे अनेक ठिकाणी खटके उडतात. बुवाला अहंकार आहे का नाही? महाराजाला अहंकार, साधूला अहंकार, ऋषीला अहंकार, मुनीला अहंकार आहे का नाही? अरे या अहंकारामुळे प्रत्येक ठिकाणी खटके उडतात. आता तो कुंभमेळा आहे,
हे मांड्या ठोकतात हे लोक बाबा, मांड्या ठोकतात. हम पहले नहाएंगे का गंगा नदी में. तो म्हणतो नाही, पहिले हम नहाएंगे गंगा नदी में. काय झालं हे? काय हे गेला काय अहंकार? आणि तू आंघोळ करतो ना, कर ना. नदी कुठे जाऊन राहिली? गंगा नदी आपलीच आहे, केव्हा केलंच चालते. आहे का समंजसपणा? कोण झाले? साधू झाले. अरे मारामाऱ्या करतात, कुस्त्या खेळतात, मारामाऱ्या करतात. हा कोणता परमार्थ आहे? श्रीपाद बाबांनी किती मारामाऱ्या गेले, किती दंड ठोकले, बोला ना. कठीण आहे बाबा, लय विचित्र काम आहे. मग अहंकारामुळे अनेक ठिकाणी खटके उडतात. कारण काय? त्याचं कारण सांगू. 2 आवा 2 दावा जमते काय? भांडणं करायला बा 2 आवा आणि 2 जावा जमते काय? बोलत जा ना. जमते काय? 2 बुवा बोलत जा. पट्टे काय? अरे पट्टे काय? 2 संत्री 2 मंत्री पट्टे काय? जाऊ द्या. 2 कुत्री पट्टे काय? तो कुत्रा तिकून आला, हा कुत्रा अरे पट्टे काय? अरे दोघांचं कोणाचंच पटत नाही. कालगती नाही पटणार. हा, त्या कारण काय आहे? शेवटी तो छुपा रुस्तम असलेला अहंकार जागृत होतो. नाही पटणार. तो जागृत होतो. तो जागृत असलं की पटतच नाही. अहंकारामुळे आत्मस्वरूप चैतन्याला जीवपणा आणतो. आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा तो त्या चैतन्याला जीवपणा आणतो. म्हणजे पुन्हा अडकवतो. आणि नंतर जीवपणा खरा मानल्यामुळे जन्म मरण खरे भासते. कळून आलं? मग तो कशामध्ये पडतो? पुन्हा मग आता एवढं जर आपल्याला चांगलं मिळालं तर मग का आपण पद्धतशीर वागू नये? महत्वाची गोष्ट नाही. प्रत्येकानं आपल्या आपल्या ठिकाणी विचार करा. आपल्या आपल्या ठिकाणी. इथं कोणीच नाही. माय बा भाऊ बहीण भाऊजाई बहीण काय इवईन जवईन अमुकन टमुकन नातेवाईकन काही चालत नाही. आपला स्वतः ज्याला अक्का असेल त्याने विचार करा आपल्या ठिकाणी. बाकीचं सोडून द्या. आणि या भ्रमामुळे संसार दुःख झाला. जिकडे तिकडे भ्रम निर्माण झाला. अरे म्हणून तर संसार चालू आहे. हा पहा ना, किती मोठे बसले लोक दाबाडीत. पहा चालू आहे संसार. अहंकार हे परा ऐकण्याची इच्छाच नाही. एक शब्द ऐकू शकत नाही. कारण बोलतो अंगात येते. त्याचा अहंकार त्याच्या घरात. लक्षात घ्या. त्याचा आपण विचार करत नाही. त्याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही घरातच बसाल अहंकार धरून. म्हणून विचार महत्वाचा आहे. हा, कारण अहंकार हा सुटत नाही. कितीही प्रयत्न केला तरी अहंकार सोडणं फार कठीण आहे. जितका तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करा, तुम्ही अहंकार सोडण्याचा प्रयत्न करा, तो तुम्हाला आपोआपच चिटकतो. प्रयत्न करा पुन्हा चिटकतो. प्रयत्न करा पुन्हा चिटकतो. अशी लगट करतो तो अहंकार मनुष्याशी. म्हणून त्याचा पूर्णपणे नायनाट होऊ शकत नाही. कारण या इहलोकातला हा जो मनुष्य जीवन आहे हे मनुष्य जीवन अधिष्ठानावर अवलंबून आहे. प्रत्येकाचं जीवन अधिष्ठानावर अवलंबून आहे. बरोबर आहे. आणि या देहाचं अधिष्ठान या देहाचं मुख्य अधिष्ठान अहंकार आहे. काय?
या देहाचं मुख्य अधिष्ठान अहंकार आहे. भाषा करून राहिली काय? हा, देहाचं अधिष्ठान कोण? हा, या लोकातलं म्हणजे या पृथ्वीवर जे लोक आहे त्यांचं अधिष्ठान आहे त्या मनुष्याचं जे अधिष्ठान आहे हे काय आहे? हे लोकातलं जे मानवी जीवन आहे ते प्रत्येकाचं अधिष्ठानावर अवलंबून आहे. आणि या देहाचे मुख्य अधिष्ठान आहे म्हणून देह हा आहे तोपर्यंत अहंकार राहणारच. अजूनही लक्षात घ्या, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत अहंकार राहणारच. अहंकार हा नाश पावत नाही. ऐकून घ्या, अहंकार नाश पावत नाही, तो जसाच्या तसा राहणार आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी त्यांचे सद्गुरू स्वामी रामकृष्ण परमहंसांना विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी मागितल्या. मला फक्त दोनच गोष्टी द्या, तेवढंच आशीर्वाद द्या, विवेक आणि वैराग्य. विवेकानं खरं कळलं पाहिजे, नाही काय? हा, आणि वैराग्य का स्थापन करायचं? कारण माझ्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं म्हणजे माझ्या ठिकाणी अहंकार शिल्लक राहणार नाही. अहंकार जर शिल्लक राहिला नाही तर मग आमच्या ठिकाणी विवेक जागृत होईल. आणि विवेक जागृत झाला की आम्हाला खरं खोटं समजेल. म्हणून विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी स्वामी विवेकानंदांनी स्वामी रामकृष्ण परमहंसाला मागितल्या. मग विवेक आणि वैराग्यानं क्षीण आपलं अहंकार हा क्षीण करता येतो. आणि तो क्षीण काय? विवेक आणि वैराग्यानं अहंकार बस झालंय नको. हा, विवेक आणि वैराग्यानं अहंकार क्षीण करता येतो. अहंकार प्रत्येकाच्या ठिकाणी असतोच, परंतु विवेक आणि वैराग्य असला म्हणजे अहंकार आपोआप धीरे धीरे कमी होतो. मग तो क्षीण झाला म्हणजे अहंकार कमी झाला की श्री सद्गुरु माऊलीच्या चरणावर तो अहंकार काय करायचा? अहंकारानं शरणागती पत्करायची. सद्गुरु शरणागती बरोबर सद्गुरु बोधावर दृढ श्रद्धा ठेवल्याने अहंकार पुन्हा निर्माण होत नाही, त्याचं उज्जीवन होते. जर झाला असला काय होते? आपोआप नाही सावत. बरोबर आहे? हा, म्हणजे अहंकार स्वतःच परमार्थ मार्गात साधकाला सहकार्य करू लागतो. मग त्याच्या ठिकाणी जो अहंकार असतो हा अहंकारच मदत करतो त्याला परमार्थामध्ये. बरोबर आहे? अहंकार गुरुभक्ताचा मित्र बनतो. तो अहंकार गुरुभक्ताचा मित्र बनतो. मग अहंकाराला मित्र बनवणं आपलं काम आहे. मग अहंकाराला आम्ही मित्र बनवलं, मग आलं अहंकार. त्याच्याकरता दोन गोष्टी दिलेल्या, विवेक आणि वैराग्य. बरोबर आहे? मग तो परमार्थात अडथळा येऊ देत नाही. परमार्थात जर अडथळा आला तर अहंकार स्वतःच बळ देतो आणि तो अडथळा काय करतो? नाहीसा करतो. तसं जर पाहिलं तर या जगात अहंकारापासून सोडविणारा फक्त एक सद्गुरूच आहे. तुम्हाला अहंकारापासून कोणी सोडवू शकत नाही. जेवढेनं अहंकार सोडला, जेवढ्या साधू संत ऋषी मुनीनं अहंकार सोडला, हा सद्गुरु कृपेनं सोडला. अरे ज्याच्या नावानं ही संत परंपरा, गुरु परंपरा चालत आली, बरोबर आहे? हा, तर त्यांचे जे जे गुरु होते त्यांच्या कृपेनंच अहंकार नाहीसा झाला. मग जगामध्ये अहंकारापासून सोडविणारा फक्त एक सद्गुरु समर्थ आहे. सद्गुरूशिवाय अहंकार जात नाही आणि जाणारही नाही. तुम्ही बघा 56 देवाच्या पायाला तीर्थव्रत, ध्यान, धारणा, अमुक टमुक काहीही करा, तुमच्या ठिकाणचा अहंकार जाणार नाही. त्याला कारण 5-7 असलेल्या पांढऱ्या टोप्या. बरोबर आहे? कोणत्या? आम्हाला मृदंग वाजवता येते, आम्हाला टाळ वाजवता येते, आम्हाला भजन म्हणता येते,
आपल्या आपल्या तालात, दुसऱ्याची त्यांना किंमत नाही. जर जगाची तर तुम्हाला किंमत नाही, काय फायदा त्याचा? आणि नंबर कुठेही पहिले त्याचाच आमच्या यात्रेत. सांगा. मग अहंकारापासून सोडवणारा फक्त एक सद्गुरु समर्थ आहे. कारण सद्गुरु कृपा प्रसादाने जीवपणा नष्ट होतो. सद्गुरूच्या कृपेशिवाय जीवपणा नष्ट होणार नाही. बरोबर. तिथं अहंकार जर निर्माण झाला तर तो मृत होतो. गुरुकृपेनं त्याच्या ठिकाणी असलेला अहंकार मरून जातो, नाहीसा होऊन जातो. पण गुरुकृपेशिवाय नाही. तिथं अहंकाराचं बळ चालतच नाही. गुरु पुढे अहंकाराचं बळ चालत नाही, कारण तो पूर्णपणे निर्बल होतो. आणि नंतर त्यानंतर मग भगवंत आपलं कृपाबल त्याला देतो. त्यानंतर भगवंत त्या जीवावर कृपा करतो. लक्षात घ्या, लक्षात घ्या, अजूनही लक्षात घ्या. मला बोलायला लावू नका, शिव्या द्यायलाही लावू नका. कारण माझं प्रवचन, माझं बोलणंच तसं असते. आपण कोणाच्या बापाची भीड धरत नाही, कोणी असो. नाही म्हणजे नाही, सत्य पाहिजे, खोटं चालत नाही, चाटा चालत नाही. खोटं तर मुळीच चालत नाही, आणि चाटा तर त्याच्याही पेक्षा चालत नाही. त्यानं असं केलं, हो हो केलं, हा केलं, नसलं तरी केलं, नाही जमणार. कशा करता? पण कशा करता? अरे काही येतं, ती टोपी आहे, वाकडी होणार. अरे किती साधू लोकांच्या टोपे तिरप्या झाल्या. मग माझी झाली तर काय बिघडते? झाली का सरळ? आता हा, आजचा विषय अहंकाराचा आहे. बरोबर आहे. कारण अनायसेच तिथं याच्या अगोदरचा विषय झाला. कुठं? प्रयागला. याच्या अगोदर त्याचा पुढचा विषय राहिला तो अनायसेच इथं आला. मी काय करू? मी माझ्या मनानं घेतलेला नाही की बा आता हे आपण अर्ध घेतलं, आता हा पुढचा विषय. कारण 1.5 तास प्रवचन झालं, मग आता हे राहू द्या म्हणून ते खून ठेवली मी. आता याच्या पुढे आपण दत्त जयंतीला घेऊ. असं नाही तुमच्यावर अहंकार, तुमच्यावर तो सत्संग झाला. हा, ज्या साधकाला जे पाहिजे असते भगवंत आपोआपच त्याच्या कानामध्ये तेल ओततो आणि तो विषय कळतो. कळून राहिलं काय? तो विषय आपोआप त्याला कळतो, सांगायची जरूरत नाही. मग जिथं अहंकार शून्यता आहे तिथंच खरं प्रेम आहे. अहंकार शून्य त्याच्या ठिकाणी खरं खरं भगवंताचं प्रेम आहे. अहंकारच नाही हो तिथं खरं प्रेम. ते अहंकाराच्या पोटीच आहे. आणि त्यावेळी अहंकार शून्यता जिथं आहे तिथंच खरं खरं काय प्रेम आहे. प्रेम असेल आणि त्यात जर अहंकार घुसला तर प्रेमात अंतर पडल्याशिवाय राहणार नाही. साध्या साध्या गोष्टी आहे. काय आहे? काय आहे? प्रेम आहे. मग हे प्रेम असं टिकू द्या. तिच्यामध्ये जर अहंकार घुसला तर ते प्रेम टिकणार नाही. कारण आणि टिकलं तरी तिच्यामध्ये अंतर पडेल. आणि जिथं प्रेम असते तिथं अहंकार, ज्या ठिकाणी प्रेम असते त्या ठिकाणी अहंकार पूर्णपणे त्या प्रेमात एकरूप होतो. म्हणजे अहंकार शिल्लकच राहत नाही. स्वतः अनंत कोटी ब्रह्मांड नायक गोपाळाच्या उत्कट प्रेमामुळे त्या गोपाळ सौंगड्यांना आपले उष्टे हिसकून खाऊ घालायचं. का वाक्य काय? स्वतः अनंत कोटी ब्रह्मांड नायक, स्वतः भगवंत, स्वतः श्रीकृष्ण
गोपाळाच्या उत्कट प्रेमामुळे इतकं गोपाळांचं उत्कट प्रेम होतं की आपल्या त्या गोपाळ सवंगड्याचे उष्ट स्वतः हिसकून खात होते. दे रे बाबा, ब्रह्मांड नायक भगवंत, पण तो उष्ट खात होता. केवढी नवलाची गोष्ट आहे. कोणाचे? गोपाळाचे, गवळणीचे उष्ट खात होता. शबरी बिल्लिनीची उष्टी बोरे रामाना आवडीनं खाल्ली. अरे शबरीची उष्टी बोरे खाल्ली. बोरीचं झाड, राम येणार, माझ्या रामाला बोर आवडतात, जंगलातली मेवा मिठाई आहे ती, नाही काय, बोर तोडायची, तोडात घालायची, खायची. आंबट लागलं फेकून द्यायची, गोड लागलं जवळ ठेवायची. अशी उष्टी बोरे रामानं खाल्ली. काय याचा अर्थ? जर भगवंताच्या प्रबोधामध्ये जर लक्ष नसेल तर ते आंबट बोर फेकून द्यायचं, आणि प्रबोध जर चालू असेल तर ते बोर ठेवून द्यायचं. ते गोड, असे आंबट गोड बोर होते तिच्यात, एकाच झाडाचे. तुमचं बी एकच झाड आहे आणि तिथे आंबट गोड आहे का नाही? हा, नामस्मरण करता करता जे आपण करतो ते योग्य, आणि नसलं तर ते अयोग्य. जर बोर तोडत असताना जर तिचा प्रबोध चालू असेल तरच ती ते बोर बाजूला ठीक गोड म्हणून, आणि प्रबोध जर बंद असेल तर भगवंताचं नामस्मरण मी भुलले, आंबट बोर आहे, ठेवून दे. अशा प्रकारे बोर कोण खाऊ घातले? शबरीनं. कोणाला? एवढं मोठं उत्कट प्रेम भगवंतावरतीच होतं. आम्ही ऐकतो नुसतं उष्ट, हा भगवंतानं रामानं उष्ट बोरे खाल्ली शबरीची. झालं काय? बुवा काय सांगतो? तेच सांगतो. याच्यातलं गुह्य काय आहे बुवालेच माहित नाही. किती भयानक परिस्थिती आहे जगात पहा. तुम्हाला कळलं, भाग्यवान आहे तुम्ही. भयानक परिस्थिती आहे. अरे काहीच कळत नाही कोणाला. रात्रंदिवस ज्ञानेश्वरी भागवत पाठ केलं कळतच नाही. तसेच साधकाचे उत्कट प्रेम श्री सद्गुरूवर जर असेल तर जगामध्ये अहंकारापासून सोडविणारा सद्गुरू कळला पाहिजे. सद्गुरूच कळला पाहिजे. जर खरोखर सद्गुरूवर प्रेम आहे ना, मग अहंकारापासून सोडविणारा सद्गुरू आपल्याला कळला पाहिजे. गुरु आपल्याला कळला पाहिजे. ते तत्व आपल्याला कळलं पाहिजे. त्यांच्या आतमध्ये कोणतं तत्व आहे, माझ्या आतमध्ये कोणतं तत्व आहे हे कळलं पाहिजे. तरच ते प्रेम निर्माण होईल. आणि अनन्य भावाने अहंशून्य होऊन सद्गुरूला शरण जायला पाहिजे. जोपर्यंत सद्गुरू शरणागती नाही, सद्गुरूची शरणागती जोपर्यंत नाही तोपर्यंत देहाचा अहंकार जात नाही. मग आमच्या ठिकाणी अहंकार किती राहिला हे ज्याचं त्यानं स्वतः तपासून घ्यायला पाहिजे की माझ्या ठिकाणी हा अहंकार राहिला, आणि तो ज्याचा त्याला समजतो, दुसऱ्यांना कळणार नाही. लक्षात घ्या. दुसऱ्याचा या ठिकाणी प्रश्नच नाही. दुसरे काही करू त्याच्याशी काही घेणं नाही आपल्याला. आपलं आपण पाहायचं. कारण आपली आपण करावा, आपलीच आपल्याला सोडवून एवढं संतान आपली आपण करावा. झालं का ते पुढचं काही नाही काय ते सोडवण करणं आपलं. मग बाकीच्याचा संबंध काय हो? आपली आपणच सोडवण करायचे. बाकीचा काही संबंध नाही ना कोणाचा संबंध नाही. नवरा बायको पोरथर अमुक टमुक जेवढे काही समाज अमुक काही संबंध काही घेणं देणं नाही. आपलीच आपण सोडवून करून घ्यायची. जोपर्यंत सद्गुरु कृपेने आत्मबोध अवगत होत नाही तोपर्यंत जीवपणा नष्ट होत नाही.
आणि तसे जीवपणा नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताला सर्व भावाने शरण जाता येत नाही. काय किती कठीण काम आहे. ज्यावेळी जीव आपला जीवपणा भगवंताला अर्पण करून शरण येतो, आपल्या ठिकाणी असलेला जीवपणा भगवंताला अर्पण करतो, त्यावेळी त्या भक्ताचा भावार्थ जाणून भगवंत त्याच्यावर कृपा करतो. कारण सद्गुरूच्या ठिकाणी असलेलं तत्व आणि या चराचरामध्ये व्याप्त असलेलं परमात्म तत्व मात्र एकच आहे. आपोआप त्याला कळते. तुम्ही काय करता, तुमच्या आतमध्ये काय आहे, तुमचा अहंकार तुम्हाला कसा बोचवतो हे त्याला कळते. कारण तुमचं उत्कुट प्रेम सद्गुरूवर किती आहे हे त्याला कळते. कारण तोच त्या स्वरूपामध्ये अवतीर्ण होतो. अशा भावार्थाच्या आवडीने परमात्मा आपल्या अंतःकरणातील परमानंदाची गोडी भक्ताला देतो. मग तो आपल्या ठिकाणी असलेला आनंद काय करतो, भक्ताला देऊन टाकतो. कारण भगवंताला भावार्थापेक्षा दुसरं काहीच आवडत नाही. काही नको त्याला, पान नको, फुल नको, काही नको, काही नको. तसं उगीच पूजा करायकरता पान फुल फळ वाहा म्हणतात आहे ज्ञानेश्वरीमध्ये, भाव निर्माण होण्याकरता. पण आम्ही फुल वाहतो नाही काय, भाव निर्माणच होत नाही. वाहलं म्हणजे वाहलं. असा परमात्मा भाव, उत्कट प्रेम भाव ज्याच्यापाशी नाही, तो जिवंत असूनही मेल्यासारखा आहे. एवढा उत्कृष्ट भाव नाही ना, तुम्ही जिवंत असून मेल्यासारखे आहे. आणि जग तर कधीच मेलेलं आहे. जग कधीच मेलेलं आहे. जाऊ द्या मुर्दा. अजून सुधारायला आपल्याला काय आहे, अरे देह आहे, देह आहे तोपर्यंत आहे. आता कधी हा सत्संग कधी त्या 5-6 टोप्याच्या पुढे घेतला असता तर गेला असता का त्याचा अहंकार, उलट त्या चमकल्या असत्या टोप्या, अहंकार गेला तर नसता. कधी आम्ही भजन करतो, एक भजन नाही म्हटलं, एक भजन 7 दिवसात. मग कशा करता आलं नुसतं बस फुक्कट फाक्कट नाही जमणार, नाही जमणार. कोणतं तीर्थ घडलं तुम्हाला, काहीच नाही, उलट अहंकार वाढला. कारण जिवंत असूनही त्याचे प्रेम नाशिवंत वस्तूवर आहे. कारण तो जिवंत आहे पण त्याचं प्रेम नासक्या वस्तूवर आहे. जे नासकं दिसते ना डोळ्याला त्या वस्तूवर प्रेम आहे त्याचं. मग नासकं कोण आहे, जेवढे काही डोळ्याला दिसते नासकं, ते सर्व नासकं आहे. त्या वस्तूवर त्याचं प्रेम आहे, म्हणून भगवंतावर त्याचं प्रेम नाही. कारण त्या नाश पावणारच आहे आज ना उद्या. हा जिवंत असून नासक्या शरीराने विषयाची काय करतो, भक्ती करतो. नासक्याची भक्ती सुरू आहे. त्या नासक्या विषयासाठी नित्य मरतच असतो. अरे नासक्या वस्तूसाठी मरत असतो. ज्याचा नाश आहे, जे कमवून राहिले ते सर्व नाशिवंत पावणार. आणि त्यासाठी हा मरत असतो, रात्रंदिवस मरत असतो. म्हणून जिवंत जरी दिसला तरी विवेक दृष्टीने तो आजच मेलेला आहे. आजच मेला दिसतो जिवंत, पण आजच मेला. हा नरदेहाचं महत्व, सद्गुरूचं महत्व, अहंकार कसा असतो, जीवपणा कसा येतो, ह्या गोष्टी इथे दिलेल्या आहे. आपल्या नरदेहाचा जो लाभ घेत नसेल तो जिवंत असून त्याचा काय उपयोग. अरे काय फायदा आहे काय,
कोणी एखादं मेलं तर पहा, जा दारावर, हा ना काहीच नाही लागलं, काय जीव गेला, संडास नाही, क्रांती नाही, पहा कोराचक गेला. देवाची आठवण काढली होती ना. खरं खूप चांगला होता, खरं खूप चांगला होता काय. काय कठीण आहे बाबा, काय म्हणा. आणि बाया कधी बसेल असल्या तर मग तर त्याच्या फक्त ऐकत बसा गोष्टी. बाया काय बोलता, काही म्हाताऱ्या कोताऱ्या काय बोलता, तुम्ही फक्त नुसतं जाऊन बसा, आपण समजते काय बोलता, कशा बोलता. ती मजा आहे. आणि आपण भामट्याकडे तोंडासारखं पाहतो. बोला बाबा काय बोलायचं, आपण काय बोलणार, त्याला म्हणू काय आपण, असं म्हणू का, ते तर म्हणते ना नसती काय, बसायचं चुपचाप तोंड बंद करून, बोला बोला ऐकत जायचं. बरं म्हणा, आम्ही उठलं चाललं, गंगेत उडीन आले, तुटून उठलं की हात चांगलं वाटते. त्यातलं बसेल आहे, त्यातलं फक्त ऐकतच राहते, काय म्हणता कशा म्हणता. तिथून उठलं की असं वाटतं बरं झालं बाबा, हे वजन कमी झालं, की ठेवून जाते झोप. आणि दिवसभर सुरूच राहते. किती दिवस, 10 दिवस 9 दिवस दारावरच. काय म्हणा, ज्ञान की अज्ञान. मग इथं जर स्पष्ट सांगितलेलं आहे, जर विवेक जर नरद्याचा लाभ घेत नसेल तर जिवंत असून तो कसा आहे, त्याचा काही फायदा आहे काय, तो मेलेल्यासारखाच आहे. या जन्मात विवेक वैराग्याने ज्ञान संपन्न करतो, तोच खरा जिवंत असून परमार्थ काय करतो, परमार्थ साधक त्याला म्हणतात. आणि साधकाने आपल्या जीवनाला वळण लावावे. तुम्ही कोण आहे, साधक आहे ना. मग साधकाने आपल्या जीवनाला वळण लावायचं. काय चुकते काय नाही चुकत हे आपल्याला समजते. लक्षात ठेवा, डोळा आणि कान किती बोटाचं अंतर आहे, किती बोटाचं अंतर आहे, 4 बोटाचं. प्रत्यक्ष डोळ्यानं पाहणं आणि कानानं ऐकणं. कोणी काही सांगेल त्याच्यावर भरोसा ठेवायचा नाही ठेवायचा. प्रत्यक्ष पहा मग बोला. आम्ही काय करतो, कोणी काय सांगलं त्याच्यावर भरोसा ठेवतो आणि त्याच्यामुळे या 2 मध्ये काही मेळ बसत नाही. बरोबर आहे. हा, मग परमेश्वर भक्तीने जीवनातील बाह्य लालसा सोडून आपली चित्तवृत्ती अखंडपणे आत्मस्वरूपाशी एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यालाच आध्यात्मिकतेमध्ये शम म्हटलेलं आहे. आता शम आणि दम तितिक्षा याला हे काय म्हटलेलं आहे पहा, पुन्हा एकदा सांगतो. आपली चित्तवृत्ती अखंडपणे आत्मस्वरूपाशी एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करणे आणि एकाग्रता साधने याला आध्यात्मिक शम म्हटलेलं आहे. शाळेचा शम, बरोबर आहे. त्याच्यानंतर बाह्येंद्रियाची जी विषयवृत्ती आहे, बरोबर आहे, जी तळफळ आहे, तर विषय आवरणे, विषय आवरले, इंद्रिय विषयाचा संबंध घडू दिला नाही तर इंद्रियाची मोठी तळफळ होते, नाही काय. संबंध विषयाचा तर इंद्रियाची काय होते, तळफळ होते. ती वैराग्यपूर्ण विवेकाने संयमन करून शांत करणे याला दम म्हणतात. तिथं सुद्धा काय पाहिजे, वैराग्य पाहिजे. अर्थात संसारात सर्वांना लागलेलाच आहे, परंतु शम कशाला म्हणतात, दम कशाला म्हणतात याचा विचार महत्वाचा आहे. प्रारब्धवशात शरीर कधी शरीराला योग्य आहार विहार मिळतो, प्रारब्धवशात. काही श्रीमंत असतात, काही गरीब असतात. आहार विहार बिचारे गरीब चटणी वगैरे खातात आणि श्रीमंत रोज रोज
शिरान पुरीन बापा काय गुलाबजामुन आणि काय काय म्हणतात ते पांढरे असते ते रसगुल्ला रसमलाई. अरे मजाच मजा. श्रीमंत लोक काय बिस्किट खातात काय खातात मस्त हान खोट्या. बरं सकाळी उठल्यापासून दिवसभर खातच असतात. तुम्ही मोठ्या मोठ्या शहरात पहा खाणं सर्वात महत्वाचं, बाकी काही चालणार नाही. खाणं उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत सुरूच असते. बरोबर आहे. तिथं कमी नाही. बरोबर आहे की नाही. मग ते श्रीमंत आहे, ते करोडपती आहे. आणि सामान्य माणूस बिचारा भाषे कुटके खातो किंवा चटणी खातो, भाकर खातो, कधी कधी उपाशी राहतो. मला सांगा आता हा जो रसगुल्ला रसमलाई चांगलं चोंगलं गुलाबजाम अमुक अमुक खाणारा आणि बिचारा चटणी भाकर खाणारा मग दुसऱ्या दिवशी त्याचं शेण वापरायचं. चांगलं चोंगलं खाते त्याचं शेण चालेल काय. अरे गाईचं शेण वापरतो का नाही. गाय काय खातो चारा. चारा खातो. गाईचं शेण चालते की नाही. घर सारवतो की नाही. आता लय चांगलं चुंगलं खाऊन राहिला वापरा शेण वापर सांगताय. अरे देह आहे तुम्ही चटणी भाकर खा, रसगुल्ला रसमलाई खा, काय होईल जे व्हायचं तेच होईल. वा अरे वा. अरे नवल वाटते. गाडीतून आपण तिकडे जावा काय गाडीतून. अरे 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 पण खाल्लंही पाहिजे तर स्वच्छ खाल्लं पाहिजे. लक्षात घ्या. खाल्लंही पाहिजे तर स्वच्छ खायला पाहिजे. स्वच्छ म्हणजे कसं निष्ठूस करून. नाही निष्ठूस केलं तर पाप लागेल. स्वच्छ खायला पाहिजे. भगवंताने आपल्याला हात दिले, डोळे दिले, डोळ्यानं पहा, स्वच्छ करा, आपल्या हातानं स्वयंपाक करा, खा, आनंद आहे. आणि आयतो इथं तिकडे काय करतात काय नाही ते मग मट्टक 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 मस्त खातो. काय खाते पोटात काय नाही काय काय विचार करायची गोष्टच नाही. आम्ही तर खाल्लं 8 दिवस तसं काय आता इलाज नाही. कारण आम्ही कुठे गेलो होतो तीर्थयात्रेला. काय बोला रे बाबा कसं बोला लोकायला मला काही समजतच नाही. पण बोलणं तर आहे. प्रारब्ध वजात कधी शरीराला योग्य आहार मिळतो. ज्यावेळी जे सुख होत असते तो आनंद जातो. पोट भरलं की आपल्याला आनंद वाटतो का नाही. तितक्याच संतोषाने दुःख सुद्धा सहन केलं गेलं पाहिजे. अरे आता तुम्हाला कोणाला दुःखही नाही आहे का. दुःखही तर कोणाला कारण दुखतच नाही काही. पण इतकं सुख कधी दुखलं की डॉक्टरकडे जावं लागते. सुख कमी आहे का जास्त आहे. तुमच्या जीवनामध्ये भगवंतानं सर्वात जास्त सुख दिलं. सुख शारीरिक सुख. आणि शरीराचं दुःख किती दिलं. फारच कमी दिलं. एखाद्याच पोट दुखते. बरोबर आहे. हा आहे का नाही. मग हमेशा दुखते काय नाही. थोडस दुखते पुन्हा राहून जाते पुन्हा सुख. म्हणजे सुख जास्त आणि दुःख कमी दिलेलं आहे की नाही भगवंतानं. कोणी असं आहे का की रात्रंदिवस दुखतच राहते तसं असं आहे का नाही. कमी होतेच ते. मग जितकं सहन केलं गेलं पाहिजे सुख तितकं दुःख सुद्धा सहन केलं गेलं पाहिजे. आणि याला म्हणतात तितिक्षा. काय म्हटलेलं याला तितिक्षा. म्हणजे दुःख सहन करणे याला तितिक्षा म्हटलेलं आहे. मग मी कोण आहे. मी कुठला आहे. माझं स्वरूप काय आहे. याला आत्मपरीक्षण म्हणतात. मी कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचं, काय करायचं, काय करून राहिलो, याला आत्मपरीक्षण म्हणतात. आणि प्रत्येक मनुष्याने त्याचा विचार करायला पाहिजे. पण मी कोण हे कोणी त्याचा विचारच करत नाही. मी कोणचा.
मी कोण आहे माणूस. कोणी म्हणते धोंडू आहे, कोणी म्हणते कोंडू आहे, कोणी म्हणते काही आहे. बस मग धोंडू कोंडू आहे का तो? नाही. मी कोण आहे मग? मी आत्मा आहे. विचार करायला पाहिजे. धोंडू कोंडू नाही होईल, खरा होऊन जाईल. मग आत्मा जसाच्या मग जे नाशिवंत ज्याचा कधी नाश होत नाही त्याचा विचार करायचा आहे. म्हणजे नाशिवंत आहे त्याचा काय विचार करायचा? सुख दुःख ते द्यायला लागणारच आहे. जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती, बरोबर आहे. या तिन्ही अवस्थात चित्त भगवंताकडे काय हेवा जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती या तीनही अवस्थामध्ये चित्त भगवंतासाठी झुरणीला लागते, झुरणीला लागते. कधी भगवंताची भेट होईल, कधी आत्मस्वरूपाची होईल, कधी ते तत्व करेल. जागृती, स्वप्ने, सुसुप्ती ते भगवंतासाठी त्याचं मन झुरणीला लागते. कारण प्रत्येक मनुष्य प्राण्याकडे भगवंताला तशा तीन अवस्था तर सर्वीकडेच आहे. जागृती, स्वप्ने, सुसुप्ती. पशु असो, पक्षी असो, मनुष्य प्राणी असो, जागृती, स्वप्ने, सुसुप्ती या तीनही अवस्था सर्वीकडेच आहे. परंतु मनुष्याकडे बुद्धी दिलेली आहे, चित्त दिलेलं आहे, मन दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला विचार करणं त्या आवश्यक आहे. मग त्याचा जीव भगवंताकरता झुरणीला लागला पाहिजे की मला भगवंताची भेट कशी होईल, मला भगवंताची प्राप्ती कशी होईल, माझ्या जीवाचा कसा उद्धार होईल. आणि यालाच तप म्हटलेलं आहे. तप. जंगलात राहण 12 वर्ष हे करा, देवाचं नाव घेत बघा, त्याला तप म्हटलेलं नाही. तप हे आहे भगवंताच्या प्राप्तीकरता जीव झुरणीला लागणं, याला तप म्हणतात. एकच ब्रह्म सत्य आणि बाकी सर्व खोटं. ब्रह्म एकच आहे आणि ते सर्वच भरलेलं आहे आणि ते एकच सत्य आहे, बाकी सर्वच खोटं आहे. म्हणून जो खरे बोलतो त्याला सत्य म्हणतात. जो खरे बोलतो त्याला सत्य म्हणतात. ज्याला कोणत्याच प्रकारची स्पृहा नसते, कोणत्याच प्रकारची अपेक्षा नसते, त्याला वैराग्य म्हणतात. बरोबर आहे. आणि वैराग्य हेच खरोखर परमार्थातले भाग्य होय. त्याच्याकरता वैराग्य महत्वाचं आहे. वैराग्यामुळे गजानन महाराज कुठे जाऊन बसले? शेगावात. वैराग्य, काही जरूरत नाही. जसा द्या, नाही तसा नका देऊ, कुठे जायचं, कुठे बसायचं, कुठे खायचं. वैराग्य. अपेक्षा कोणाचीच नाही, कशाचीच नाही. संताचं लक्षण आहे ते. मग वैराग्य हे खरे परमार्थातले भाग्य आहे आणि यानेच श्रीहरी प्रसन्न होतो, भगवंत यानंच प्रसन्न होतो. पण जो सद्गुरु वाक्यावर दृढ विश्वास ठेवतो त्यालाच अंतस्थिती प्राप्त होत असते. सद्गुरूच्या वाक्यावर जो भरवसा ठेवतो त्यालाच अंतस्थिती प्राप्त होते. शेवटपर्यंत जर सद्गुरूवर भरोसा ठेवला तर मरायच्या वेळेला त्याची अंतरस्थिती भगवंताकडेच असते, सद्गुरूकडेच असते. अंतस्थिती तिकडेच असते. तो इकडे तिकडे जाणार नाही. माय बा, भाऊ बहीण, नातवंड, अमुक टमुक, इकडे फिरा तिकडे फिरा, समाज, काही कोणाची जरूरत नाही. तो फक्त तिकडेच जाईल. त्याचं मन तिकडेच जाईल सद्गुरूकडे. आणि त्याच स्वरूपामध्ये, त्याच तत्वामध्ये, त्याच परमात्मा तत्वामध्ये तो एकरूप होईल, विलीन होईल, त्या जीवाचा उद्धार होईल. जो सद्गुरूला अंतर्बाह्य विकलेला असतो, अंतर्बाह्य म्हणजे सद्गुरूला विकलेला असतो. अंतर्बाह्य म्हणजे आतून सुद्धा सद्गुरूवर प्रेम. आणि बाह्य म्हणजे जे देह आहे या देहानं कष्ट करणे, त्याला बाह्य म्हणतात. बाह्य गोष्टी सद्गुरूसाठी त्या बाह्य गोष्टी झाल्या. आपला वैष्णव मेळावा आहे का नाही? मग अंतर्बाह्य आपल्या आतमध्ये सद्गुरूशी प्रेम आहे, पण बाहेर दाखवा ना. आम्ही खुशीमान उभा राहतो,
राहतो की नाही, आहे की नाही उभे राहणार आहे आपल्या याच्यात कार्यक्रमात, आहे की नाही? अरे झीज द्या ना शरीराला, एकच दिवस झीज देणं आहे आणि 364 दिवस संसार करत बसा, तेवढंही होत नाही. आणि तिच्यात बी आहेच काही, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं. अरे तिच्यात बी लबाडे आहेत. काय धंदे यायला गेला, काही याला परमार्थ म्हणतात काही याला. मग सद्गुरूला जो अंतर्बाह्य विकलेला असतो त्याला आत्मनिवेदन म्हणतात. दुसरं काहीच नाही, फक्त सद्गुरू, काहीच नाही दुसरं. त्याला आत्मनिवेदन म्हणतात. कारण आपोआप तो जीव तो ते आत्मा ताबडतोब ते तत्व त्या स्वरूपाशी काय होऊन जाते, शेवटी विलय होऊन जातो, त्याचा एकरूप होऊन जाते. मग असा हा आपल्या जीवनाचा उलगडा जीवाला करता येणे शक्य नाही. कितीक लोक मेले दाभाडीत, बरं, कितीक लोक मेले. आपल्या जीवनाचा उलगडा त्यांना करता आला काय? मला एक तर दाखवा, आणा माझ्या समोर दाभाडीतलं एक, आणा माझ्या समोर. आपट्टे भीत नाही, कोणताही असू दे तुमचा गुरु. नुसतं घरात बसून ऐकतो, कान देऊन नुसतं घरात बसून ऐकतो. येतो काय एक बी? येणारही नाही भाग्यात. कारण अहंकार. मग आपल्या जीवनाचा उलगडा जीवाला करता येत नाही. यदा कदाचित सद्गुरू केला तर सद्गुरूला सद्गुरू पण माहित नाही आणि शिष्याला शिष्य पण माहित नाही. नाही का? म्हणून आपणासारखे करीत तात्काळ नाही, काळ वेळ तयार लागेल. नुसतं म्हणायच्या गोष्टी आहे का ह्या? हा, मग बुवा घेत नाही का हे कीर्तनात? मग किती बुवाने ते बुवासारखं बुवाले गेलं, बोलत जा ना. काहीच नाही, नुसतं म्हणा म्हणा. हे देलं तोंड देवानं म्हणायला, या 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 म्हणाय करताय काय? अनुभव आहे, अनुभव. जसं 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 आलाप येईल तसं त्याची वृत्ती त्या स्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे. त्याच्याकडे आलाप आहे, तो आलाप नुसतं या करता का आलाप नाही, गुंग व्हायला पाहिजे तिच्यात तो. कारण तो वरून वरून चालेल नाही चालणार. मग असा हा आपल्या जीवनाचा उलगडा जीवाला करता येणे शक्य नाही. म्हणून सद्गुरूला शरण जावे लागते. याच्याकरता सद्गुरू आहे, याच्याकरता सद्गुरूला शरण जावं लागते. जे मनुष्य जन्मात येऊन भाग्यवान असतात, जे मनुष्य जन्माला येतात ते भाग्यवान. जे जन्माला आले ते भाग्यवानच आहे. मनुष्य जन्माला नाही काय? अशा भक्ताची आई सद्गुरू असतात. भक्ताची आई सद्गुरू असतात नाही काय? आणि यासाठी सद्गुरू संगतीत असावे. म्हणून सद्गुरूच्या संगतीत असलं पाहिजे. असलं पाहिजे म्हणजे रात्रंदिवस नाही. जसे जसे 4-5 कार्यक्रम होतात तेवढ्याने हजर राहायचं. पण तळाखा येते, काही ना काही सोंग करता आणि चाटा मारतात. सोंगच म्हणेन मी तर सोंगच आहे. काही चाटा मारतात, काही काय चाटा. आता काय सांग का आले नाही, प्रत्येकाला 100 जणांना विचारलं तर 100 जण अलग अलग सांगतात. कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते, कोणी बरं बाबा नको काय घेणार आम्हाला, जा काय घेणं त्यांना नाही आला नको येऊ, आला ये ऐक. आणि कारण काय काय एवढे बुद्धिवान असतात की आता काय उत्तर द्यायचं अगोदर ठरवून ठेवतात. ते बाबा आपल्याला म्हणतील गाणे आले बरोबर अगोदर ठरवून ठेवतात. म्हटलं की लगेच उत्तर तयार. किती हुशार असता पहा. म्हणजे गुरुपेक्षा शिष्य लय हुशार. चाटा मारत बरं, अति हुशार. समजून राहिलं का?
अरे आपलं काही विषय सोपी आहे ना, हा विषय काही एवढा कठीण नाही, सोपी आहे. आणि हेच ज्ञान कोण दिलं? दत्ताने दिलं. कोणाला? त्याच्या साधकायला, त्याच्या शिष्याला. आणि ते ज्ञान आता तुम्हाला मिळून राहिलं. काय फरक आहे? फक्त टकोऱ्यात बसत नव्हतो त्या टाइमले, आता टकोऱ्यात बसवायला पाहिजे आणि असं टिकवायला पाहिजे, हेच महत्वाचं आहे. बरोबर आहे. हां, कोणतेही कर्म निष्काम बुद्धीने करावे, अपेक्षा करू नये. कोणतंही कर्म करायचं निष्काम बुद्धीने, अपेक्षा करायची नाही, अपेक्षाच करायची नाही. कर्म करायचं ना निष्काम, काही घेणं नाही. कर्म करणं म्हणजे करणं बस. आणि तुम्ही जर अपेक्षा केली, पाणी फिरलं. कशाकरता अपेक्षा करायची? कशाकरता करता? आणि म्हणून याच्याकरता 2 फळ पडले. श्रीपाद बाबाच्या शिष्याचे गोटीत लाज वाटायला पाहिजे. मग आपलं तर बोलणं सत्य, आपण श्रीपाद बाबाचेच आहे, काही बिलकुल नाही, हॅट जमणार नाही. गोटीत 2 मंदिर, श्रीपाद बाबाच्या मुलाचं 1 मंदिर, इकडचं मंदिर. किती मंदिर झाले? 2. गोटीला मंदिर किती पाहिजे? 1. भेद कोण केला? शिष्यानं. बाबांना हे सांगितलं का तुम्हाला 2-2 मंदिरं बांधा, 4-4 मंदिरं बांधा? मग घोटीला जरी एक आहे तर कुठं व्हायला पाहिजे ना? का कुठं व्हायला पाहिजे मंदिर? बोला ना. अरे त्याचं मेन कोण पाहिजे? हा झालं ते. अरे त्याचं मेन कोण पाहिजे? श्रीपाद बाबा गेले का आता? श्रीपाद बाबा स्वरूपाचे ग्रुप झाले. आता काही आहे का? काही नाही. मग कार्यक्रम होतात, मग कोणाकरता होतात ते? श्रीपाद बाबा करता होतं की नाही? मग आता मेन कोणतं त्यातलं? श्रीपाद बाबाच आहे. बरोबर आहे. हा, मग सर्व हक्क कोणाकडे पाहिजे? श्रीपाद बाबाकडेच पाहिजे की नाही? अरे श्रीपाद बाबाकडेच पाहिजे की नाही सर्व हक्क? मग श्रीपाद बाबाला औलाद आहे की नाही? बोला. औलाद आहे की नाही? पोरसोर आहे की नाही? कीर्तन करते. मग कुठं पाहिजे मंदिर? त्याच्या घरी. मेन कोण पाहिजे? ते पाहिजे, बाकी चालणार नाही, हट जमणार नाही. आगाऊपणा करता आगाऊपणा चालणार नाही. याच्यात बाबाच्याच ठिकाणी पाहिजे. श्रीपाद बाबाचे चरण लागलेले आहे त्या घराला, त्याचे औलाद आहे ते. पोर आहे, सुना आहे, नातोंड आहे, अधिकार त्याचा पाहिजे. कधी विचार केला काय? ते मंदिर अलग, हे मंदिर अलग. अरे यानं बाबा गेल्यावर ताबडतोब यानं भेद करून टाकला. आणि काय लोकांना ज्ञान देणार नाही महाराष्ट्रामध्ये? आपल्या मूळ पदावर. आणि फोन करता, बाबा तुमचं प्रवचन खूप छान झालं. आता फोन नंबर द्यायचा नाही माझा. आपले आग होते. आपल्याला जे पाहिजे तेच पाहिजे, त्याचा अधिकार झालाच पाहिजे. तिच्यात बी त्याची आणखी भांडणं होती. पाहा तुम्ही गंमत. म्हणजे दुसरं मंदिर बनवणार, तिच्यात बी त्याची भांडणं होती. कसे करता? फक्त हा, तो म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा. नाही नाही नाही, बरोबर आहे ना. विचार करायला पाहिजे, यायनं बोलायचं नाही. आम्ही श्रीपाद बाबाचे बंदे आहे. हे बा, जे खरं आहे ते बोललंच पाहिजे. जे खरं आहे ते बोललंच पाहिजे. मग कोणी चांगलं म्हणो का वाईट म्हणो, बोललंच पाहिजे. म्हणजे त्याला मला कमीत कमी समजायला पाहिजे की बा नाही, आपण हे जे करतो हे चुकीचं आहे, आपण असं करायला नको. आपण एका छत्रछायाखाली यायला पाहिजे आणि हे कार्य करायला पाहिजे. म्हणजे हा उद्देश. दुसरं काय आपल्याला कोणाला द्वेष करायचा का, मत्सर करायचा का, कोणाला वाईट म्हणायचं का चांगलं म्हणायचं, असं काही नाही. असा आपला हेतू आहे काय? नाही. बाबांच्या छत्रछायाखाली येऊन कार्य होणं हे महत्वाचं आहे. तर कोणतंही जे कार्य आहे हे निष्काम बुद्धीनं व्हायला पाहिजे. म्हणून हे बोलणं आलं. माझ्या मनानं बोललो का मी? शब्द आला तो. हा,
कोणतेही काम निष्काम बुद्धीने व्हायला पाहिजे. परमेश्वर भक्तीत कोणतीच अपेक्षा ठेवू नये. आलं की नाही तिच्यात? मी माझ्या मनानं बोललो का? मी माझ्या मुखातून बाबाच बोलून राहिले, श्रीपाद बाबा. लक्षात ठेवा, दत्त बसलेल्या साक्ष, दत्त जयंती आहे, तेच बोलून राहिले माझ्या मुखातून. मी बोलणारा नाही कोणी. फक्त माझ्या ठिकाणी थोडासा राग आहे, पण बोलणारा कोण? रागाने तोच परमात्मा, तर तोच बोलणार आहे. भक्तीने तोंडाचं काम आहे. परमेश्वर भक्तीने म्हणजे प्रेमाने आपले कर्मच ब्रह्मरूप होत असते, नाही काय? जर आपण काट्याने काटा काढतो, नाही काय, तसे भगवंताच्या उत्कट प्रेमामुळे केलेले कर्मच निष्काम होते. उत्कट प्रेम असेल आणि तुम्ही जे कर्म केलं असेल तर भगवंताच्या प्रेमानं ते कर्मच निष्कर्म होऊन जाते. म्हणजे तिथं कोणत्याच प्रकारचं कपट राहत नाही, कोणत्याच प्रकारचं कर्म शिल्लक राहत नाही, निष्कर्म होऊन जाते ते. म्हणजे भगवंताला पावते, भगवंताला भेटते. म्हणून कर्मानेच कर्माचा नाश होतो. शेतात गेले, पायात काटा मुळला, सुई नाही, हुक नाही, काही नाही, काही नाही, मग कसा काटा काढायचा? आणि तो दुखून तर आला, खाली गारा, चालता येत नाही, मग काय करायचं? पाय धुवून काढायचा. दिसतो का काटा? हा इथं काटा आहे. दुसरा काटा घ्यायचा आणि त्या काट्यानं तो काटा काढायचा आणि दोन्ही काटे लाळानं खिशात ठेवून द्यायचं. काय करावं लागेल? काय करावं लागेल? पायातला काटा निघाला की तो काटा आणि हा काटा दोन्ही. तसं कर्मानच कर्माचा नाश करायचा. आपल्याला कर्म करायचं, त्या कर्मानच कर्माचा नाश करायचा, शिल्लकच ठेवायचं नाही. म्हणजे तो निष्कर्म होऊन जातो. बरोबर आहे? आणि यातच मनुष्य जीवनाचं कल्याण आहे, दुसरं कल्याणच नाही. एक तास झाला का? किती झाले? अर्धा तास वर झाला, दीड तास झाला. दीड तास झाला. होऊन गेला? दीड तास. दीड. हा, काय हरकत नाही. कसं आहे, थोडासा जोश निर्माण झाला, ताकद निर्माण झाली, अहंकार निर्माण झाला की मनुष्य काय करतो? थोडीशी शेपूट लांबवतो. काय हरकत नाही, ते चांगलंच आहे. कारण आपल्याला काय कळलं याच्यावरून? कर्मच निष्कर्म कसं करायचं, कर्मानच कर्माचा काटा कसा काढायचा, आपल्या ठिकाणी केला जो अहंकार आणायचा कसा करायचा, सर्वांनी एक सूत्रीतून कसं वागायचं, या संबंधीचं विवेचन करणं महत्वाचं आहे. आणि हे जर नसलं, तुम्ही नुसतं देवदेव करत बसले, तर तुमच्या अंतःकरणातले जे घाण आहे, मैला आहे, हा जाणार नाही. त्याच्याकरता हा सत्संग सुद्धा महत्वाचा आहे. तर आज बराच वेळ झालेला आहे. तर माझी ही सेवा सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणी आणि दत्ताच्या चरणी, तसेच संपूर्ण गुरु परंपरेच्या ठिकाणी, सर्व संतांच्या ठिकाणी, महंतांच्या ठिकाणी, ऋषीमुनीच्या ठिकाणी, सर्व साधकांच्या ठिकाणी ही माझी सेवा मी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. कारण श्रीपाद बाबांना